नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण मराठीकालीन किंवा मराठ्यांच्या कालखंडातील जी इतिहासाची वाङ्मयीन साधने याबद्दल माहिती पाहत असताना भारतीय भाषेतील वाङ्मयीन साधने कोणकोणती आहेत ती पाहिली. आज आपण वाङ्मयीन साधनातील परकीय भाषेतील जी साधने आहेत, मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण एक साधन म्हणून या साधनाचा वापर केला जातो किंवा ही साधनं उपयुक्त ठरली जातात. आता या परकीय भाषेतील साधनाचा विचार करता ही परकीय भाषेतील साधनं म्हणजेच भारतीय भाषा जी संस्कृत असेल, त्यानंतर हिंदी असेल, राजस्थानी असेल, त्यानंतर कानडी भाषा, अशा साहित्यातून जो इतिहास भारतातल्या लेखकांनी, विचारवंतांनी किंवा भारतातल्या व्यक्तींनी तत्कालीन स्थितीमध्ये मांडली गेली, त्याचा अभ्यास आपण ज्या पद्धतीने केलो त्याच पद्धतीने परकीय भाषेतील लोक म्हणजेच जे विदेशातील लोक आहेत किंवा विदेशी भाषा म्हणून ओळखली जाते, त्या भाषेमध्ये असणाऱ्या विविध साधनातून तत्कालीन स्थितीमधल्या म्हणजेच मराठीकालीन इतिहासाची माहिती मिळण्यास मदत होते. जेव्हा भारतामध्ये मुघल घराण्याची स्थापना झाली 1526 मध्ये, त्यानंतर जी उर्दू असेल, फारसी असेल, अशा भाषांचं प्रभुत्व वाढायला लागलं. मुघल घराण्याच्या अगोदर म्हणजेच सल्तनत जे घराणे होते, या घराण्याच्या वेळेस सुद्धा फारसी भाषा याचा वापर वाढण्यास मदत झाली होती. मग मराठ्यांचा इतिहास समजून घेताना जो मराठ्यांचा कालखंड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड जो 1630 ते 1680च्या आतमधला म्हणजे 1630 ते 1680 दरम्यानचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये जो मुघलांशी संघर्ष घडून आला, त्याचबरोबर जे काही विदेशी सत्ताकर्ते यांच्याशी संघर्ष घडून आला, यांच्याशी झालेला पत्रव्यवहार असेल किंवा तत्कालीन स्थितीमध्ये घडलेल्या घटना घडामोडी विदेशी प्रवासवर्णकांनी लिहून ठेवल्या असतील, यामधून या परकीय भाषेमधून त्या परकीय भाषेच्या मध्ये लिखाण केलेल्या मजकुरावरून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांची माहिती किंवा त्यांच्या तत्कालीन स्थितीची माहिती मिळण्यास मदत होते. म्हणून परकीय भाषेतील साधने ही मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. आता परकीय भाषेतील साधनांची माहिती पाहत असताना सर्वप्रथम आपण फारसी भाषा या फारसी भाषेच्या साधनांची माहिती पाहणार आहोत. तर फारसी भाषेतील जे बहुतेक साधने आहेत, हे साधने मुघल घराणे त्याचबरोबर जे आदिलशाही दरबारातील लेखकांनी म्हणजे मुघल दरबार आणि आदिलशहाच्या दरबारातील जे काही व्यक्ती असतील यांनी आपल्या लिखाणातून मांडलेले जे काही आपल्या सभोवताली घडलेल्या घटना घडामोडी ज्या मांडल्या गेल्या आणि ती मांडताना पक्षपाती धोरण हेही काही प्रमाणात होतं. म्हणजेच एखादा राजा किंवा राजदरबारातील व्यक्ती जो बादशाह म्हणून ओळखला जातो त्या मुघल दरबारामध्ये, त्याचबरोबर आदिलशहाही दरबारातले जे काही राजवंशातील लोक यांच्याशी एक केंद्रित करून लिहिण्याचं काम सुद्धा या फारसी साधनामध्ये घडून येतं. पण या साधनामध्ये जो मुघल असतील, जो मुघल आणि आदिलशहाच्या दरबारातील ज्या घटना घडामोडी ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत ज्या बाबी होत्या, त्यामुळे मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून फारसी भाषेतील साधनं महत्त्वपूर्ण आहेत. या फारसी भाषेतल्या या साधनामध्ये अनेक ग्रंथ आढळून येतात. त्यामध्ये जवळपास 9 प्रकारचे ग्रंथ हे फारसी भाषेतील ग्रंथ हे
शिवाजी महाराजांची माहिती समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण फारसी ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे. त्याची आपण माहिती पाहणार आहोत. नंबर 1 आहे माशिरी आलमगिरी. माशिरी आलमगिरी या ग्रंथाचे लेखक हे साकी मुस्तेक खान हा होता आणि इसवी सन 1709 मध्ये जे आलमगीर म्हणजेच औरंगजेबाचे चरित्र त्यांनी लिहिलं आणि त्यावेळेस त्यातून मराठी आणि मोघल जे काही संबंध होता या संबंधाच्या अनेक घटनांवर त्यांनी प्रकाश टाकण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि जो बादशाह औरंगजेब, शेवटचा कर्तबगार मुघल घराण्याचा बादशाह म्हणून औरंगजेब ओळखला जात होता, त्यांचा मृत्यू 1707 मध्ये झाला. पण हा ग्रंथ 1709 मध्ये औरंगजेबावर चरित्र लिहिलं गेलं. औरंगजेब हा लिखाणावर, संगीत, वाद्य, कला यांच्याशी जास्त आवड बाळगणारा नव्हता आणि जे काही साहित्य निर्मिती झाली ही लपून किंवा औरंगजेबाला दृष्टीस न येता लिखित स्वरूपात ती मांडली गेली होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी हा ग्रंथ लिहिला गेला आणि औरंगजेब आणि मुघल म्हणजेच मराठी आणि मोगल यांच्याशी आलेला संबंध म्हणजेच औरंगजेबाशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी आलेला किंवा त्यांच्या घराण्याशी आलेला जो संबंध आहे यातील विविध घटनांची माहिती माशिरी आलमगिरी या ग्रंथातून आढळून येते. तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्ते खान असेल यांना पाठवलं, दक्षिणेकडे अनेक मोहिमा आखल्या. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजे यांची हत्या घडून आणली. त्याचबरोबर राजाराम महाराज यांना सुद्धा यांच्याशी सुद्धा लढा त्यांनी निर्माण केला दक्षिणेमध्ये. त्याचबरोबर राजारामाच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई यांच्याशी सुद्धा औरंगजेबाने लढा दिला. अशा विविध ज्या घटना घडामोडी घडल्या त्या माशिरी आलमगिरी या ग्रंथामधून, फारसी भाषेतला हा ग्रंथ, यामधून माहिती मिळण्यास मदत होते. म्हणजेच हे मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून माशिरी आलमगिरी हा एक ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. नंबर 2चा आहे तारिके खापी खान. आता तारिके खापी खान हा ग्रंथ, खापी खान हा औरंगजेबाच्या सैन्यामधला एक व्यक्ती. त्यांनी 1734 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित केला. मराठा आणि मोगल यांच्या संघर्षाची माहिती देताना ते प्रत्यक्ष मराठा मोगल संघर्षाचा साक्षीदार म्हणून खापी खानाला ओळखलं जातं. हा ग्रंथ विश्वसनीय समजला जातो, बऱ्याच अंशी हा विश्वसनीय समजला जातो, कारण औरंगजेबाच्या मोहिमेसोबत म्हणजे औरंगजेब हा दक्षिणेमध्ये आल्यानंतर जो मराठ्यांच्या विरुद्ध त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या कालखंडात ज्या ज्या मोहिमा घडून आल्या त्या मोहिमाच्या वेळेस हा खापी खान औरंगजेबासोबत होता आणि औरंगजेब ज्या मोहिमेवर होता त्या मोहिमेमध्ये तो सहभाग घ्यायचा किंवा तो असायचा. त्यावेळेस त्यांनी मांडलेले जे काही वर्णन हे तत्कालीन स्थितीचं वर्णन घडून येतं किंवा तत्कालीन स्थितीची खापी खानाच्या आधाराने, खापी खानाच्या या ग्रंथावरून कळून येते. त्यामध्ये मराठ्यांची युद्धनीती, गनिमी कावा पद्धत असेल, जे औरंगजेबाचं सैन्य आणि त्याला मराठ्यांच्या अल्पसैन्याने कसा बंदोबस्त घडून आणला, अशा प्रकारचं फारसी भाषेमधलं विविधांगी रूपाने मांडलेलं एक वर्णन हे तारिकी खापी खान या ग्रंथामध्ये आढळून येतं. हा 2 नंबरचा ग्रंथ. नंबर 3चा आहे तारिके दिलखुशा. आता तारिके दिलखुशा या ग्रंथाचे लेखक भीमसेन सक्सेना यांना ओळखलं जातं. मोगलांच्या दक्षिण भारतात म्हणजे मुघलांची जी दक्षिण भारतामध्ये जी सत्ता होती, म्हणजेच आपल्या
महाराष्ट्रावर जी सत्ता होती तो दक्षिण भारतामध्ये चाकरी करण्यासाठी मुघलांची म्हणजे मुघलाच्या सेवेमध्ये दाखल झालेला हा भीमसेन सक्सेना होता. यांनी तारीख ए दिलकुशा या ग्रंथाच्या आधारे आत्मचरित्रपर ग्रंथाचं लेखन केलं आणि या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जो औरंगजेब यांच्यामध्ये तह होऊन मिर्झाराजे जयसिंग मध्यस्थी केल्यानंतर पुरंदरचा जो तह झाला त्यानंतर आग्र्याची भेट ठरली. आग्र्याच्या भेट ठरल्यानंतर आग्र्यामध्ये भेटी चालल्या. शिवाजी महाराजांना योग्य मान सन्मान न दिल्यामुळे क्रोधित होऊन शिवाजी महाराज परत येत असताना त्यांना नजरकैदेत म्हणजे त्यांना पकडण्यात आलं आणि नजरकैदेत ठेवले गेलं. म्हणजे त्यांच्यावर फक्त लक्ष ठेवण्यात आले की त्यांना कुठेही बाहेर जाऊ द्यायचं नाही. त्यावेळेस आग्र्यामध्ये हा भीमसेन सक्सेना त्यावेळेस आग्र्यामध्येच होता आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यांनी केलेल्या विविध स्वाऱ्या असतील किंवा त्यांनी केलेले विविध लढे असतील यांच्यावर त्यांनी लिखाण केलं, वर्णन आढळून येतं. म्हणजेच जे भीमसेन सक्सेना यांनी आग्रा भेटीच्या अगोदर ज्या लढाया घडून आल्या त्या सर्व लढायांची एक ऐतिहासिक दृष्ट्या माहिती या ग्रंथाच्या आधाराने देण्याचं काम केलं. म्हणून हा ग्रंथ भीमसेन सक्सेनाचा तारीख ए दिलकुशा हा मराठ्यांचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं. आता नंबर 4चा ग्रंथ आहे तो म्हणजे खुतुते शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ज्या विविध बाबीचा उलगडा करण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दलची माहिती सांगण्यासाठीचा हा ग्रंथ म्हणून किंवा खुतुते शिवाजी या जे काही पत्रव्यवहाराचा संग्रह आहे हा संग्रह म्हणजेच मुघल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील पत्रव्यवहाराचा संग्रह या ग्रंथात आढळून येतो. आता पत्रव्यवहाराचा संग्रह म्हणजे कसं, जो व्यक्ती लिखाण करून एक शिवाजी महाराजांना म्हणजे औरंगजेबाकडून शिवाजी महाराजाला जाणारे पत्र आणि शिवाजी महाराजाकडून औरंगजेबाला येणारी पत्रे या सर्व पत्रांचा एकत्र संग्रह केला गेला. त्यांची कारणमीमांसा लावली गेली. वेगवेगळे त्यांची कारणे असतील किंवा घटना घडामोडी कशा पद्धतीने घडल्या गेल्या या सर्व बाबीची नोंद या खुतुते शिवाजी या पत्रव्यवहाराचा संग्रह असणाऱ्या ग्रंथामध्ये केली गेली. आता हे जे काही ग्रंथ लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटी मध्ये असलेल्या या पत्रसंग्रहात 32 पत्रे असून त्यापैकी 2 पत्रे शिवाजी महाराजांची आहेत, जी मूळ नसून ती नक्कल आहे. म्हणजे त्याला कॉपी करून ती तिथे ठेवण्यात आली. म्हणजेच मुघलांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो लढा चालू होता त्यावेळेस तह करणे, एकमेकाच्या ज्या काही मागण्या असतील किंवा अटी असतील हे सांगण्यासाठी एक जो पत्रव्यवहारासाठी जो केलेला व्यवहार असेल या सर्व व्यवहाराची माहिती या पत्राच्या माध्यमातून समजून घेण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन तत्कालीन स्थितीमध्ये उपयोगाचं साधन म्हणून समजलं जातं. म्हणजेच खुतुते शिवाजी हा जो ग्रंथ आहे तो सर्व पत्र जवळपास 32 पत्राचा संग्रह करून त्या संग्रहाच्या माध्यमातून म्हणजे संग्रह केलेला एक पुस्तक लिहिलं गेलं. आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल म्हणजेच औरंगजेब यांच्यामध्ये झालेला जो काही लढा असेल, एकमेकाशी झालेला संवाद असेल, एकमेकाशी केलेली जी काही पत्रव्यवहाराची भाषा असेल, या पत्रव्यवहारातून काय समजतं तर कोणतं युद्ध लढलं गेलं, त्याचबरोबर या युद्धाचं कारण काय होतं, या युद्धातून कोणती
म्हणजे कोण यशस्वी झालं किंवा कोणाचा पराभव झाला, त्याचबरोबर केलेले तह असतील, या सर्व बाबी खुतुते शिवाजी या ग्रंथाच्या माध्यमातून मिळण्यास मदत होते. म्हणजेच आतापर्यंत आपण जे काही ग्रंथ बघितलं, जवळपास 4 ग्रंथ बघितले, हे सर्व ग्रंथ तत्कालीन स्थितीमधल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये घडलेल्या घटना घडामोडी समजून घेण्यासाठी एक महत्वपूर्ण साधन म्हणून ओळखले जाते. तर आतापर्यंत आपण 4 साधनाची माहिती पाहिली. ही परकीय भाषेतील साधने आहेत आणि ह्या परकीय भाषेतील साधनामध्ये आपण फारसी भाषा जी मोगल घराणे आणि आदिलशाही दरबारामध्ये त्याचा वापर जास्त प्रमाणात होत होता आणि त्या ठिकाणच्या लेखकांनी मांडलेले विविध ग्रंथ म्हणजेच हे 4 ग्रंथ. ते 4 ग्रंथ म्हणजेच नंबर 1 माशिरे आलमगिरी, नंबर 2 तारिके खाफी खान, नंबर 3 तारिके दिलखुशा आणि नंबर 4 खुतुते शिवाजी. या ग्रंथाच्या आधारे तत्कालीन स्थितीमधल्या विविध घटना घडामोडी समजण्यास एक महत्वपूर्ण साधन म्हणजेच मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्वपूर्ण साधन म्हणून या साधनाला ओळखलं जातं. तर आपण आत्तापर्यंत जी माहिती पाहिली ती माहिती म्हणजेच मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा कालखंड, इसवी सन 1630 ते 1707 या कालखंडातील जो पेपर आहे त्या पेपरमधल्या प्रकरण पहिले मराठ्यांच्या इतिहासाची साधने आणि मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनामधील जे वाङ्मय साधनाचा अभ्यास करताना 1 नंबरचं साधन म्हणजे जी भारतीय भाषेतील साधनं म्हणजेच वाङ्मयी साधनामध्ये भारतीय भाषेतील साधनं याबद्दलची माहिती म्हणजे कालच्या भागापर्यंत आपण माहिती पूर्णपणे पाहिली आणि आजच्या भागामध्ये आपण परकीय भाषेतील साधने यामधील फारसी भाषा ही मराठ्यांचा इतिहास कशा पद्धतीने समजून घेण्यासाठी एक महत्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं याबद्दल माहिती पाहिली. तर उद्याच्या आपल्या भागामध्ये किंवा उद्याच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण परकीय भाषेतील साधनामध्ये जे काही उर्वरित राहिलेले 4 साधने 4 ते 5 साधने जे फारसी भाषेमधील महत्वपूर्ण साधनं म्हणून ओळखले जातात, ज्यामधून मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी ती उपयुक्त ठरतात, या साधनाची माहिती उद्याच्या आपल्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत.